नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथार्षि श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्मपाणिं च हस्तामलकं च शिष्यं तन्त्रौटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निरासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं ब्रह्म नमामि। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवोचित महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी श्री सजी महाराज यांच्या असीम कृपा प्रसादाने हा आपला श्रीपाद मार्गाचा सत्संग सुरू आहे। सत्संगामध्ये आपण आतापर्यंत सद्गुरूची लक्षणं पाहिली, असद्गुरूची लक्षणं पाहिली आणि आता आपण सत् शिष्यांची लक्षणं पाहून बोलणार। चांगला शिष्य कसा असावा, चांगला म्हणजे सद्गुण कसा। कोणते असे सद्गुण आहे की जे शिष्याला अति आवश्यक आहे आणि दीक्षेपूर्वी जरी त्याच्यामध्ये ते गुण असले तरी दीक्षेनंतर तो यायला हवे, कारण तसे सद्गुण जर त्याला निर्माण झाले नाही तर मग त्याला शक्तीनं जे काय प्राप्त करून द्यायचं आहे ते त्याला थोड्या कालामध्ये किंवा त्याच्या आयुष्यामध्ये कसं प्राप्त करून देतो, म्हणून सद्गुणांची अति आवश्यकता आहे। काल आपण पाहिलं की सद्गुण कोणते असतात। काल आपण जाताना सर्वप्रथम स्वामींनी जे सद्गुणांची यादी दिलेली आहे ती वाचत होते बघा।
श्रीमद रामदास स्वामी म्हणतात सशिष्य कसा असावा. शिष्य पाहिजे निर्मळ. निर्मळ पाहिजे म्हणजे मनरहित पाहिजे. अंतःकरणामध्ये त्याची किती घाण नको. शिष्य पाहिजे आचारशील. त्याच आचरण शुद्ध पाहिजे. कारण या आचरणामधून म्हणजे कर्मामधूनच अंतःकरणामध्ये मलिनता येते. आपल्या अंतःकरणामध्ये जे मळ येतात ते आपल्या वागणुकीतून, व्यवहारातून, कर्मामधून, विचारामधून येतात. म्हणून त्याचा आचार शुद्ध राहायला पाहिजे. आचरण शुद्ध राहायला पाहिजे. आणखी शिष्य पाहिजे केवळ विरक्त अनुभवी. तो विरक्त म्हणजे अनासक्त पाहिजे. अनासक्त म्हणजे आसक्ती रहित पाहिजे. विरक्त पाहिजे. अनुतापी म्हणजे जर चूक झाली तर त्याबद्दल त्याला पश्चाताप वाटला पाहिजे. अनुताप. त्यानंतर आता शोध शिष्य पाहिजे निष्ठावंत. निष्ठा फार महत्वाची अशी सद्गुणाची स्वरूप दिलेली आहे. निष्ठा म्हणजे आपला जो भाव आहे तो सतत टिकून राहणं. जो विचार आपण घेतलेला आहे, जी साधना आपण घेतलेली आहे, ज्या सद्गुरू करून आपण घेतलेले, त्यांच्या ठिकाणी परमपूर्ण निष्ठा ठेवणं म्हणजे भाव ठेवणं. निष्ठेमध्ये सातत्य आहे, सततपणा आहे, धडसोड नाही. म्हणून आपला भाव अखंड त्या सद्गुरूच्या आणि साधनेच्या ठिकाणी लागून राहिला पाहिजे. तुला निष्ठावंत पाहिजे. शिष्य पाहिजे शुचिष्मंत. शुचिष्मंत म्हणजे त्याचे आचार विचार आणि विचार शुद्ध पाहिजे. पवित्र पाहिजे. शुची म्हणजे पवित्रता. पावित्र्य पाहिजे. त्याच्या बोलण्यामध्ये पावित्र्य, आचरणामध्ये पावित्र्य, त्याच्या विचारामध्ये पावित्र्य, सगळ्या गोष्टीमध्ये त्याचं पवित्र आचरण पाहिजे. शिष्य पाहिजे शुचिष्मंत. शिष्य पाहिजे नेमस्थ सर्व प्रकारे. नेमस्थ म्हणजे जे कार्य नेमलेलं आहे त्याच्यासाठी, जे नियमित आहे त्याच्यासाठी, जे दररोज करायचं आहे त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये तो लागून राहायला पाहिजे. म्हणजे ही साधना. साधनेमध्ये चिटकलेला पाहिजे. तो नेमस्थ पाहिजे. नियमाने ती साधना करणारा पाहिजे. शिष्य पाहिजे साक्षेपी विशेष. समर्थात शिष्याला साक्षेप आला पाहिजे. सआक्षेप म्हणजे तो आपल्या विचारांनी प्रत्येक गोष्टीला पकडू शकतो, जाणू शकतो, असा साक्षेपी पाहिजे. शिष्य पाहिजे परमदक्ष. तो सतत परम म्हणजे श्रेष्ठ, दक्ष म्हणजे सावध राहायला पाहिजे. आता ही सावधगिरी कशाच्या बाबतीत आहे? दक्ष राहणं म्हणजे सावध राहणं कशाच्या बाबतीत? तर चुकून आपल्या हातून, आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या व्यवहारातून, आपल्या कर्मातून, आपल्याच मार्गासंबंधी, आपल्याच गुरु संबंधी, आपल्या साधने संबंधी काही चूक होऊ. तेव्हा असा तो दक्ष पाहिजे. कारण काही वेळेला चुका आपल्या नकळत होऊन जातात. इच्छा नसते, परंतु त्या चुका आपल्या बोलण्यामधून होतात, कामातून होतात, व्यवहारात होतात. म्हणून तो
साक्षी पाहिजे, शिष्य पाहिजे लक्ष. शिष्य पाहिजे अलक्ष साक्षी ऐसा. म्हणजे नाही लक्ष म्हणजे ध्यान. बाह्य जगताकडे त्याचं ध्यान बसावं. तो अंतर्लक्षी पाहिजे, आपल्या अंतरंगामध्ये पाहणारा. बाह्य जगताकडे पाहत राहिला तर तो विचलित होत जातो, त्याचं मन भरकटून जातं, मन पाहून जातं. म्हणून जगताचा बाह्य विचार सोडून तो अंतरंगाकडे वळला पाहिजे. त्यानंतर शिष्य पाहिजे अति धीर. धीर म्हणजे धैर्य ठेवलं पाहिजे, धीर ठेवला पाहिजे. मुतावेळ व्हायला नको. आता आपण साधना घेतली तर चटकन आपल्याला समाधी लागून जायला पाहिजे, लगेच आपल्याला ध्यान लागलं पाहिजे. हे असल्या प्रकारचा उतावळीपणा आहे. तेव्हा पोट भरताना सुद्धा आपण एक एक घास खात राहतो ना, तेव्हा पोट भरत की नाही. तर पहिल्याच घासाला पोट भरून जात. खात बसावं लागतं बराच वेळ. अरे त्यांचे चांगले दात मजबूत ते पटकन खाऊन देतात, त्याचा संगोपन करतात. तेव्हा वेळ लागतो, भरायला सुद्धा जर वेळ लागतोय तर मग हे जे साधन आहे आणि त्या साधनाने प्राप्त करायच्या ज्या अवस्था आहे त्या अवस्था प्राप्त होण्यासाठी धीर ठेवला पाहिजे, उतावळ होऊ नये. आम्ही आता इतकी साधना घेतली तरी बसून करतोय साधनांना हा जो उतावळ आहे. शक्ती म्हणते अरे थांब. बिचारे मोठे मोठे असे तपस्वी ऋषी मुनी ते किती आपलं जीवन घालवतात त्या साधनेसाठी, आणि तू आता साधना घेतली, तू तर जगातून आलेला आहे की तू एवढा उतावळ झाला की मला ताबडतोब समाधी मिळाली पाहिजे. अरे वा रे वा. म्हणून धीर ठेवला पाहिजे. म्हणून साधनेमध्ये अति धीर. शिष्य पाहिजे अति उदार. उदार म्हणजे आपला विचार न करताना दुसऱ्याचा विचार करणारा जो असतो तो परोपकारी असतो, तो उदार असतो. औदार्य त्याच्या ठिकाणी असलं पाहिजे, उदारता त्याच्या ठिकाणी असली पाहिजे. शिष्य पाहिजे अति तत्पर. म्हणजे जे आपल्याला सांगते त्याच्यामध्ये तो प्रवीण असला पाहिजे, त्याच्यामध्येच असं लक्ष असलं पाहिजे, त्याच्यामध्येच तो निमग्न व्हायला पाहिजे. त्याला तत्पर म्हणतात. काम घ्यायचं एक आणि करत बसायचा विचार दुसऱ्या गोष्टीचा, ही काही तत्परता नाही. जे हातात घेतलेलं आहे त्याच्या संबंधीच विचार कर, तेच कसं पार पाडता येईल त्याचा पूर्णपणे अभ्यास करून तुम्ही त्याला घेतलेल्या कामाला पूर्ण कर. त्याच्यामध्ये तत्परता दाखव, म्हणजे त्याच्यामध्ये तू समरसता दाखव, त्याच्यामध्ये एकाग्र हो. अशा प्रकारचा तत्पर शिष्य पाहिजे. आणि विशेषतः तत्पर म्हणजे जगाच्या गोष्टीमध्ये तत्पर नाही. ते समर्थ होतात शिष्य पाहिजे अति तत्पर परमार्थाविषयी. आम्ही बाकीच्या बाहेरच्या गोष्टीमध्ये तत्पर होऊ शकतो पटकन, कारण तिथे काहीतरी आपल्याला लाभ दिसतो, परंतु परमार्थाचे जे लाभ आहे ते असे चटकन दिसत नाही, त्यांनी हाती पण लागत नाही. परमार्थ हा असा काही विचित्र प्रकार आहे, यामध्ये लाभ हे अदृश्य असतात. संसारातले लाभ कसे प्रत्यक्ष दिसतात, लोकांना लाभ झालेले असतात ना, तसे हे परमार्थाचे लाभ दिसणारे नाही. हे आपण ऐकून असतो की अमुक शिष्याला, अमुक माणसाला, अमुक साधकाला असा परमार्थाला लाभ झाला, म्हणजे अशी अवस्था प्राप्त झाली.
तेव्हा परमार्थाचे लाभ हे न दिसणारे असल्यामुळे त्या ठिकाणी तो तत्पर होत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की शिष्याने परमार्थाच्या बाबतीत जास्त तत्पर राहायला पाहिजे. एकाच्या गोष्टीमध्ये तत्पर तर राहा, तुम्हाला राहावंच लागेल तिथं. परंतु परमार्थामुळे जर तत्परता दाखवली नाही तर परमार्थातलं जे श्रेय आहे, जे प्राप्य आहे, जे लाभ आहे ते मिळणार नाही. अशा प्रकारे समर्थांनी फार सुंदर शिष्याची लक्षणे सांगितली आहे. सत्शिष्याच्या ठिकाणी अनेक सद्गुण, परोपकारी, निर्मत्सरी, आकाकडे लक्ष देणारा, सावधचित्त, प्रज्ञावंत, प्रेमळ भक्त, नीतिमंत, मर्यादाशील, युक्तिवंत, नित्य अनित्यांचा विचार करणारा विचारी, सात्विक, धैर्यशील असावा. किती लक्षण आता एक दोनच्या पोहोचला. परमार्थाकडून जाणारा असला पाहिजे. मुख्यतः म्हणजे परमार्थामध्ये रंगणारा काही तत्पर असला पाहिजे. परमार्थाची गोडी लागली पाहिजे. परमार्थ हा असा विषय आहे, याची गोडी जशी खाण्याने जी आपल्याला गोडी लागते, जीवनाची, भोजनाची, फळांची, किंवा आपण जे खातो ते कसं प्रत्यक्ष तोंडात टाकून त्याची चव लागते, आपल्याला गोडी लागते, आणि मग ती गोडी आपल्याला पसंत पडली, आवडली की मग त्याची रास आपण धरतो. परमार्थ हा असा काही खाण्याचा विषय नाही किंवा इंद्रियांचा विषय नाही. कशाने गोडी लागेल मग त्याची? कानाला लागेल, नाकाला लागेल, डोळ्यांना लागेल. म्हणजे परमार्थ हा विषय असा काही आहे की जो इतर जगाच्या विषयांसारखा नाही. जगाचे विषय हे इंद्रिय भोग घेण्याने आपल्याला कळतात. आपल्याला जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचे ते विषय असतात, आणि मग त्या इंद्रियांना त्यामुळे सुख प्राप्त होतं. तसा हा जो परमार्थ आहे, परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. बरं, हे जे धन आहे ना परमार्थाचं श्रेष्ठ धन असते, पण आम्हाला त्या पैसा, अडका, शेती, बागे, घर, धनाचा प्रकार आहे, प्रत्यक्ष दिसणार आहे ना, म्हणून त्या धनाची जास्त आम्हाला गोडी लागते. आज भाषेला श्रेष्ठ धनाचा प्रकार असून याची गोडी लोक लागत नाही. का लागत नाही? कारण ते काही प्रत्यक्ष नाही येणार. म्हणून परमार्थामध्ये गोडी लागण्यासाठी पुष्कळ दिवस आपल्याला प्रॅक्टिस मध्ये सवय करायला पाहिजे. सुरुवातीला आपल्याला गोडी नाही लागणार, पण हळूहळू त्या मार्गात शिरलो आपण, आणि जसं त्या मार्गामध्ये आपण जास्त खोल जाऊ, जसं साधू संगती, सत्संगती आपल्याला प्राप्त होईल, मग ती गोडी हळूहळू येत जाते. परमार्थातली गोडी एकदम येत नाही, एकदम ती हळूहळू येते, आणि ती हळूहळू येत असल्यामुळे ती टिकून ठेवली पाहिजे. एक दिवसाला गोड लागता, छान दुसऱ्या दिवशी 2 दिवस बोललं, मग त्या प्रवचनाचं जे ऐकलेलं होतं ना ते 2 दिवसांनी हा जो खंड होतो आपला साधनेमध्ये, प्रवचनामध्ये, परमार्थामध्ये, या खंडित होण्याने आपलं मन पुन्हा बेचैन आणि विकल्पग्रस्त होऊन जातं. जगाच्या गोष्टीचं चिंतन करून आपण जेव्हा आता प्रवचनात नसतो त्यावेळेला तुम्ही जेव्हा घरी असता, इतर गोष्टी करता, त्यावेळेला काय प्रवचनाचे विषय आठवता का तुम्ही?
त्यावेळेला आठवण्याचे विषय आमचे संसाराचे जगाचे. म्हणजे ज्या दिवशी तुम्ही प्रवचन ऐकणार नाही त्या दिवशी तुमच्या डोक्यामध्ये मनामध्ये जगाचे विचार चाललेले राहतील आणि जगाचे विचार करता 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 आयुष्य संपून जातात. म्हणून शास्त्र असं सांगतं की शिष्याला परमार्थाची गोडी लागली पाहिजे आणि ही गोडी टिकवली पाहिजे, टिकली पाहिजे. ती एक दिवस गोड खाल्लं दुसऱ्या दिवशी नाही मिळालं तर तशी ही गोडी ही अखंड मिळाली पाहिजे. तेव्हा परमार्थ रंगू जाणारा असावा इतके सांगून समर्थ पुढे म्हणतात. बघा काय सांगितलं, निर्मत्सरी अर्थाकडे लक्ष देणारा सावध चित्त, प्रज्ञावंत, प्रेमळ भक्त, नीतिवंत, मर्यादाशील, युक्तिवंत, नित्य आणि अनित्याचा विचार करणारा, सात्विक, भजनशील आणि परमार्थात जाणारा पाहिजे. इतकी लक्षणं सांगून झाल्यानंतर आणखी काही लक्षणं सांगणं आवश्यक आहे. फार मोठं बनवून शिष्यांना आपले इतके गुण जमा करता करता मग काय दुसऱ्या बिनवाज नको आपण मार इतर संसार करायला असे गुण पाहिजे का? संसारी बनण्यासाठी, गृहस्थी बनण्यासाठी माणसाला अशा प्रकारची गुण संपदा प्राप्त करायला लागते का? कसाही गुणवान असो, कुठलाही दुर्गुणी असो, कसाही असो, जसं लग्न झालं की झालं आयुष्याचं लग्न करावंच लागतं. जसं वय झालं की लग्न. असं पाहता तुम्ही की हा किती गुणवान झाला, त्याच्यामध्ये किती गुण आले, संसाराला उपयोगी याच्यामध्ये किती गुण आहेत, मग आता लग्न करायला पाहिजे असं तरी आहे का? संसारामध्ये काय पाहता, फक्त समोर पाहतात किती असं झाला. अरे वय आणि गुण यांचा काही संबंध असतो का? काही लोक अगदी म्हातारे गुंतून जातात तरी त्यांना ते सद्गुण प्राप्त होते. म्हाताऱ्यांची लग्न करू नये का? म्हणून गुणांचा आणि वयांचा काही संबंध नाही. म्हणून संसारामध्ये गुण पाहिले जातील. कोणताही मनुष्य संसारी होऊ शकतो. परमार्थ तसं चालत नाही, शिष्य तसा चालत नाही. शिष्याला हे असले प्रकारचे गुण असलेच पाहिजे. बघा समर्थ म्हणतात, या कारणे दृढ विश्वास तोच जाणा सशिष्य. सशिष्य कोणाला म्हणावं? ज्याचा आपल्या साधनेवर, आपल्या गुरुवर, परमार्थावर, भगवंतावर दृढ विश्वास आहे. दृढ म्हणजे मजबूत, न चुकणारा विश्वास, दृढ विश्वास. काही झालं तरी मी माझी साधना सोडणार नाही, काही झालं तरी मी माझ्या भगवंताला विसरणार, गुरुला विसरणार नाही, असा हा जो विश्वास आहे, दृढ विश्वास, असा त्या शिष्याला पाहिजे. असा दृढ विश्वास असेल तर त्याला शिष्य म्हटलं जातं. या कारणे दृढ विश्वास तोच जाणा सशिष्य. आणि मग मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य. असा दृढ विश्वास ज्याचा असेल आपल्या साधनेवर, गुरुवर, देवावर, मार्गावर, तो मोक्षाचा अधिकारी होऊ शकतो. मोक्ष म्हणजे मुक्ती. मोक्ष मुक्ती तेव्हाच प्राप्त होते की जेव्हा त्याचा आपल्या साधनेवर, गुरुवर दृढ विश्वास. मोक्षाधिकारी विशेष अग्रगण्य. अग्रगण्य म्हणजे सगळ्यांच्या पुढे राहणारा, सगळ्यांच्या
अग्रभागी म्हणजे सगळ्यांच्या पुढे असतो हा साधक, कारण त्याचा विश्वास हा दृढ असतो. मग काही केला तरी आपला विचार आपली भावना बदलू देत नाही. मग पुढे सांगतात, जो सद्गुरु वचने निवाला, जो सद्गुरु वचने निवाला तो सायुज्यतेचा आखला. सायुज्यता ही मुक्ती आहे. 4 मुक्ती ज्या आहेत ना सांगितलेल्या, सर्वकता, समूपता, सायुज्यता, या ज्या मुक्ती आहेत त्या मुक्तींचा तो अधिकारी होतो. ती गोष्ट त्याला प्राप्त होत आहे. पण त्याच्या अगोदर त्याला काय व्हावं लागतं म्हणे, सद्गुरु वचने निवाला. आता सद्गुरूच्या वचनाने निवड म्हणजे काय व्हावं? निवड म्हणजे थंड होणं, शांत होणं. सद्गुरूच्या वचनाने शांत झाला म्हणजे त्याचं समाधान झालं. सद्गुरूंनी जे त्याला सांगितलेलं आहे त्या उपदेशाने त्याचं समाधान झाले. आता त्याला आणखी कोणाची काही वचन ऐकायची इच्छा राहिली. आमच्या गुरूंनी जे आम्हाला सांगितलं ते आता मला पूर्ण समाधान देणार आहे, अशी भक्ती, अशी श्रद्धा, असा विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. नाहीतर काय होतं, हे तर इतकं सांगतात, एवढं मिळायला पाहिजे आम्हाला, मग ते याचा ऐक त्याचा ऐक, या ग्रंथात पहा, त्या ग्रंथात पहा, त्या ग्रंथात पहा, असा तो मनुष्य भरकटून जातो. अनेक लोकांची मतं, अनेक लोकांची वचनं तुम्ही जर ऐकत बसला तर तुमच्या मनामध्ये गोंधळ गेलं. म्हणून सद्गुरूंच्या वचनानेच तो मिळला पाहिजे. आपल्या सद्गुरूंनी आपल्या मार्गाबद्दल, आपल्या साधनेबद्दल जे आपल्याला सांगितलेलं आहे तेच खरं आहे आणि त्यामुळे त्याचं समाधान व्हायला पाहिजे. म्हणून सद्गुरु वचने जो निवाला तो सायुज्यतेचा अंकला, म्हणजे सायुज्यता ही मुक्ती आहे ती त्याला प्राप्त होते. तेव्हा आत्म्याच्या जवळ जाण्याची जी अवस्था आहे तिला सायुज्य मुक्ती म्हणतात. आत्म्याजवळ, ब्रह्माजवळ, आत्म्याजवळ जाण्याची जी स्थिती आहे ती सायुज्य मुक्ती आहे. आणि मग सायुज्य मुक्ती मिळवण्यासाठी संसार पांगे पांगुला. बरोबर आहे. आता तुम्हाला जायचंय मुक्तीकडे, मोक्षाकडे, आत्म्याकडे. आत्म्याकडे जाताना हा जो संसार तुझ्या पायामध्ये अडकलेला होता, गळ्यामध्ये अडकलेला होता, त्यामुळे तू पंगू झालेला होता. आपण पंगू झालेलो आहोत कशाने? या संसाराच्या बंधनाने. आपण मुक्त नाहीये. आपल्याला किती जरी वाटलं किंवा नको हा संसार, हा कटकटीचा आहे, आपल्याला मोक्ष मिळाला पाहिजे, आपण परमार्थ मिळाला पाहिजे, कसे रंगा तुमचे पाय आणि तुमचे डोकं बांधून ठेवले संसाराने. त्यामुळे सामान्य माणसं जी आहे संसारामध्ये अडकलेली त्यांना साहित्यता मिळवणं भगवत कशी मिळायची? कारण जो संसारामध्ये पंगू झालेला आहे, पंगिस्त झालेला आहे, चालता येतो संसाराच्या बंधनांनी, तो त्या आत्मस्थितीकडे जाईल कसा? मोक्षाकडे कसा वळेल तो? म्हणून समर्थ म्हणतात की अरे बाबांनो, संसारामुळे संसार तर करा, परंतु त्या संसारामध्ये बांधले जाऊ नका, बंदिस्त होऊ नका. कारण हे जग म्हणजे गोष्टी बंदिश आहे.
नाना प्रकारची बंधने येते. असं मानतो अरे वा बंधनात राहून स्वतंत्र आहे. तात्पर्य असं की भ्रमामध्ये असतो, भ्रांती असते चित्तामध्ये. मी स्वतंत्र आहे, मी मुक्त आहे, मी हवं ते करू शकतो. परमार्थामध्ये लागलं टिकून ठेवण्यात ते सतत. म्हणून आम्ही पंगिस्त झालो, पंगू गेलो संसारामुळे, पांगळे गेलो. म्हणून ते म्हणतात संसार पांगे पांगा न वचे करा. तो कधी असं म्हणत सुद्धा नाही की मी संसाराने पांगळा झालोय, अहो मला सोडवा हो, माझं हे बंधन काटा हो, माझं हे बंधन सुटवा हो. न हो, मला जायलाच पाहिजे, उद्या जायलाच पाहिजे, मला गावाला जायलाच पाहिजे. जाऊ काही वेळ झालं तरी तो जातोच. वास्तविक काही गोष्टी ठराव्या, काही सोडा. संसारामध्ये सगळ्या गोष्टी करणं बरोबर नाही. धरसोड आहे संसारामध्ये, करायला पाहिजे. एकदम सोडता येत नाही आणि पूर्णतः पकडता येत नाही. संसाराला विचित्र आहे. पण परमार्थामध्ये असं नाही चालत. परमार्थामध्ये ही धरसोड नाही. एकदा तू परमार्थाच्या रस्त्याला लागलाय ना, तू दीक्षा घेतली ना, साधना घेतली ना, मग हा परमार्थ तुला आता सतत चालू ठेवावा लागेल. इथं धरसोड नाही. किंवा शिष्य असा पाहिजे, नेमस्त पाहिजे, नियमित त्याच्यामध्ये पाहिजे. संसार पांगे पांगेला म्हणजे करा. बंधनात राहून सुद्धा तू कधी म्हणत नाही की मी फार अडकलेलो, मी फार गुंतलेलो आहो, असं म्हणत पण नाही तो. कारण संसाराचे जे पाश आहेत ना, जी बंधन आहेत ना, ती दिसत नाही. बांधले नाही का सरकोणीचे पाय, लोक कोणाचं अडकवलेले का? जसं पहिल्यांदा बांधतात खुंट्याला ते दोन भांडून देतात बिचारे, त्यांचं बंधन दिसतं आपल्याला. ते बिचारे खाली मान घालून उभे राहतात, कारण ते बांधलेले त्या खुंट्याला. तसं आपल्याला खूप बांधलेले का संसारामध्ये. म्हणून संसार ही बंधनं दिसत नाही, आणि दिसत नसल्यामुळे तो तोंडाने बोलत नाही बंधनात. त्याला असं वाटतं की मी मुक्तच आहे. अरे मुक्त आहे तर मग परमार्थामध्ये का नाही लागू राहत रे. तात्पर्य असं की तो नवचे करा, बोलत नाही. त्यानंतर समर्थांनी फार सुंदर एक दाखला दिलाय. ते म्हणतात, जो शिष्य सद्गुरु गुणी देव मोठा असं म्हणतो. जो शिष्य काय म्हणतो तो, सद्गुरु गुणी देव मोठा. आमचे सद्गुरू आहे, ते काय ते मास्तर होते, ते काय अमुक ग्रस आहे ते, आणि ते काय ते सद्गुरु गुणी देव मोठा. आमचा देव जो आहे ना, तो मोठा आहे. कोण आहे? आणि कोण आहे? मनुष्य आहे. गुरुला मनुष्य म्हणतो, आणि या गुरु आमचा देव मोठा आहे असं म्हणतो. समर्थ मोठा असा जर तो शिष्य असेल, सद्गुरु देव मोठा ज्यास वाटे तो करंटा. हे करंटी पण आहे तुमचं. बघा, ज्यास वाटे तो करंटा. सद्गुरु देव मोठा ज्यास वाटे तो करंटा. सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिशी. तो असं का म्हणतो?
कारण देव मोठा का, तर देवामध्ये केवढं सामर्थ्य आहे, देवामध्ये किती मोठी शक्ती आहे, देवाजवळ किती वैभव आहे. तेव्हा हे वैभव, हे सामर्थ्य याचा फाटा त्याच्या चित्तामध्ये शिरलेला आहे देवाबद्दल. देव त्याला फार मोठा समर्थ असा वाटतो, त्याच्या मनामध्ये वैभवाचा फाटा शिरून दिलेला आहे. म्हणून तो आपल्या सद्गुरूंना देवापेक्षा छोटा समजतो. असा जर शिष्य असेल तर त्याची बुद्धी सुद्धा भरतीच छोटी झाली. अरे ज्या गुरुमुळे तुला देव कळतो तो देव मोठा का गुरु मोठा? देव कोणामुळे कळला तुला? देव कसा आहे, देव कोण आहे, कुठे आहे, कसा आहे, हे तुला कशामुळे कळलं? आणि ज्याच्यामुळे तुला देव कळतो तो मोठा नाही का? असं तरी म्हणू नका, लहान मोठा हा भाव म्हणू नका. कबीराने तर असं म्हटलेलं आहे की गुरु आणि शिष्य, देव आणि गुरु गोविंद दोन खडे काकू लागू पाव. गुरु आणि दोन आलेले देव आले बरोबर, त्यांच्या बरोबर का दोन त्यांच्या घरी आले. आता हा शिष्य, गुरुचा शिष्य हा, आणि त्याचा जो देव आहे, कोणता जो देव असेल तो देव, आणि त्याचे जे गुरु आहेत ते दोघं बरोबर त्यांच्या घरी आले. आता आधी कोणाच्या पाय पडायचा असा प्रश्न आहे ना आता. कारण दोन्ही येऊन उभे राहिलेले त्याच्या पुढे, शिष्याच्या पुढे. मग आता देवाच्या पाया आधी पडायचं का गुरुच्या पाया आधी पडायचं? का हे लागू पाव कोणाच्या पायाला पडायचं? अरे ज्यांनी हा देव आम्हाला ओळखून दिला, ओळखून दिला, हा देव आहे हे सिद्ध करून दिलं, ते गुरु श्रेष्ठ आहे, म्हणून गुरुचे चरण धरावी. किंवा जिथं असे भक्त आमचे कबीरदास सारखे सुद्धा आम्हाला असं सांगतात, कारण गुरुमुळे हे सगळं कळलं ना. देव, धर्म, नीती, व्यवहार, सगळं हे जगाचं जे वैभव आहे ते सगळं गुरुमुळे कळलेलं आहे. तेव्हा गुरुच्या ठिकाणी असलेलं जे ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, ब्रह्मज्ञान आहे, त्या ब्रह्मज्ञानाने आम्हाला हा देव कळतो. आणि म्हणून गुरु मोठा आहे अशा प्रकारचा विचार समर्थांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेला आहे. बघा, शक्तिपात योगाचे खरे रहस्य गुरु भक्तीत आहे. आणि हा मार्गच म्हणजे गुरु पासून सुरू होतो. शक्तिपात मार्ग हा गुरु मार्ग आहे. गुरु योग आहे, त्याला तर योग म्हणतात. कारण गुरुमुळेच हा मार्ग सुरू होतो. शक्तिपात ही दीक्षा जी होते ती दीक्षा गुरु देतात, आणि तो दीक्षा देणारा सद्गुरु जर मिळाला नाही तर शक्तिपात होणार नाही, आणि हा शक्तिपात मार्ग सुरू होणारच नाही. मग बाकीचे मार्ग आहे ना तुमचे, त्याच मार्गाने लोक चालत राहतात. तुम्ही बघा ना, आता ज्या लोकांना गावामध्ये आपल्या ही दीक्षा प्राप्त नाहीये, ते आपले पूर्वीचे जे काय मार्ग असतात त्या मार्गाने चालू राहिले. शक्तिपात मार्गामध्ये सद्गुरु कृपा ही महत्वाची आहे. सद्गुरूमुळे हा मार्ग मिळतो, सद्गुरूंनी ही साधना प्राप्त होते. तेव्हा शक्तिपाताचे खरे रहस्य गुरु भक्तीत आहे. आणि म्हणून या मार्गाचं खरं रहस्य म्हणजे आहे ते गुरु भक्तीमध्ये आहे. गुरु भक्त नसेल, भक्ती नसेल त्या शिष्यामध्ये ना गुरुबद्दल, तर हा मार्ग घेऊनही काही उपयोग नाही. म्हणून पुष्कळ शिष्य आपले, शिष्य तर पुष्कळ होतात. शिष्य व्हायला काय वेळ लागतो? दीक्षा घेतली झालं म्हणून शिष्य. अरे शिष्य झाला, पण शिष्यत्व आलं का तुझ्यामध्ये? ते गुण आले का? शिष्य म्हणजे काय?
तेव्हा गुरुभक्ती असली पाहिजे. हे रहस्य आत्मसात करून, गुरुभक्तीचं रहस्य आत्मसात करून साधकाने आपण ज्या परिस्थितीत आहोत त्या परिस्थितीत राहून गुरुभक्ती केली पाहिजे. आता सगळ्यांना सारखी गुरुभक्ती करणं शक्य नाही, हे खरंय. आणि प्रत्येकाची स्थिती वेगळी आहे, प्रत्येकाची संसारातली अवस्था भिन्न आहे. मला सगळ्यांची गुरुभक्ती सारखीच असेल असं नाही म्हणत आहे, परंतु गुरुभक्तीचा अंश पाहिजे की नाही त्याच्यामध्ये. गुरुभक्ती तर त्याने केली पाहिजे ना, काही प्रमाणात होणार. त्याच्या परिस्थिती अनुसार त्याने गुरुभक्ती केलीच पाहिजे. प्रत्येक साधकाची स्थिती परिस्थिती सारखी नसते, खरंय. प्रत्येकाची स्थिती आणि परिस्थिती सारखी नसल्यामुळे प्रत्येकाची गुरुभक्ती सारखी नसेल हे मान्य. परंतु गुरुभक्तीच करणार नाही कसला साधकाला. म्हणून गुरुभक्ती आवश्यक, अति आवश्यक आहे. म्हणून प्रत्येकाची गुरुसेवा सारखी असावी असे नाही. पण भक्ती जर सारखी नाहीये तर प्रत्येकाची गुरुसेवा सारखी कशी असेल. म्हणून प्रत्येकाची गुरुसेवा भिन्न असू शकते. श्री भगवान महेश्वर सत अधिकारी शिष्याची लक्षणे सांगतात. भगवान महेश्वर महादेव सत शिष्याची लक्षणे सांगून समर्थांनी सांगितली, वेळा संतांनी सांगितली. पण आता ही जी सत्शिष्याची लक्षणं भगवान महेश्वर म्हणजे शंकर भगवान सांगतायत ती तर ऐकलीच पाहिजे बाबा. बघा काय सांगतात ते. आता वेळ पण दोन श्लोक फक्त ते वाचून दाखवतो, मग त्यांचा विचार आपण चांगला करूया. सत्शिष्यन्तु पुरे शांती, सत्शिष्यन्तु पुरे शांती शुभ लक्षण संयुतम समाधि साधनोपेतम गुणशील समन्वितम. पहिला श्लोक. दुसरा श्लोक असा आहे, स्वच्छ देहांबरम प्राज्ञ धार्मिक शुद्ध मानसम दृढव्रतम सदाचार श्रद्धा भक्ती समन्वितम. आता हे भगवान शंकरांनी सांगितलेले सद्गुण आहे. सत्शिष्य असा पाहिजे. हे सद्गुण त्याच्या ठिकाणी असले तर तो सत्शिष्य, नाहीतर तो सत्शिष्य होऊ शकत नाही. तेव्हा उद्याला या श्लोकाचे अर्थ आपण पाहू. आणि आणखी हा विषय फार गंभीर आहे. सत्शिष्याची लक्षणं सगळ्या ग्रंथांमधून आलेली आहेत, अनेक ग्रंथ आहेत. आणि त्या सगळ्या ग्रंथांमधून जमून एका ठिकाणी आणणं बहुतेच कठीण आहे. परंतु सर्वसामान्यपणे असं दिसतं की सर्व संत सत्पुरुष जे आहेत ते जवळजवळ सारख्याच विचाराचे असतात आणि म्हणून जवळजवळ त्याच पद्धतीने ते सांगत असतात. म्हणून त्यांची पुनरावृत्ती जास्त करण्यापेक्षा काही संतांची लक्षणं दिलेली त्यांनी ती आपण पाहतो. उद्याला आता हे महेश्वरांनी भगवान शंकरांनी सांगितलेली सत्शिष्याची लक्षणं उद्या पाहू. आजच्या संघाला विश्राम देऊ. हरिओम.